Welcome friends to the fourth lecture of Modern Periodic Table class 11. थर्ड लेक्चर मध्ये आपण अबाव प्रिन्सिपल नुसार प्रत्येक पिरियड मध्ये जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल हे आपण पाहिलेलं आहे. प्रत्येक ग्रुप मधल्या एलिमेंट्सचं जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर प्रत्येक ब्लॉक एस ब्लॉक मधल्या एलिमेंट्सचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल, जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पी ब्लॉक मधल्या एलिमेंट्सचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल, तसंच डी मधल्या एलिमेंट्सचं आणि एफ मधल्या एलिमेंट्सचं जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे आपण शिकलेलं आहोत. त्याचप्रमाणे आपण एफ मध्ये लॅन्थरर्ड्सचं जनरल आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहितो आणि ॲक्टिनाइड्सचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने लिहितो हे सर्व आपण लास्ट पिरियडमध्ये पाहिलेलं आहे. तर आता यापुढे या लेक्चरमध्ये आपण ह्या प्रत्येक ब्लॉकमधल्या एलिमेंट्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. पण त्यापूर्वी थोडासा पार्ट जो आहे तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वर डिपेंड असलेला काही न्यूमेरिकल्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहे किंवा कधी कधी काही न्यूमेरिकल्स जे आहेत ते तुम्हाला नीट जेई किंवा सीईटी एक्झाममध्ये त्यावर बेस्ड काही न्यूमेरिकल्स विचारले जातात. तर त्याचा आपण थोडासा सराव करू. तिथं तुम्हाला एखाद्या एलिमेंट्सचं जनरल किंवा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे दिलेलं असतं आणि त्याच्यावरून त्याचा ग्रुप कोणता आहे, पिरियड कोणता आहे आणि तो कोणत्या ब्लॉकमधला एलिमेंट आहे हे आपल्याला डिसाईड करावं लागतं. जरी आपण काही एक्झाम्पल्स पाहिले असेल तरी सुद्धा आपण थोडंसं त्याच्या बाबतीत रिव्हिजन करूया. तर याच्यामध्ये जर समजा तुम्हाला एखादा एलिमेंट दिला असेल आणि त्याचं कॉन्फिगरेशन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं असेल तर आपण त्याची पोझिशन पिरियडिक टेबलमध्ये कशी सांगतो हे साधारणपणे इथं पाहूया. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल मी इथे घेतो 54Xc बरोबर. झिनॉन ॲटॉमिक नंबर आहे 54. याचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेलं असतं. म्हणजे ते दिलेलं असतं 5s2 5p6 हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि याच्यावरून तुम्हाला विचारलं असतं राईट द ब्लॉक ग्रुप अँड पिरियड इन विच दिस एलिमेंट बिलॉंग्स. हा कोणत्या ब्लॉक मधला एलिमेंट आहे, कोणत्या ग्रुप मधला एलिमेंट आहे आणि कोणत्या पिरियड मधला एलिमेंट आहे हे आपल्याला एक्सप्लेन करायचं असतं. त्यावेळेला अतिशय सोपी गोष्ट आहे की लास्ट इलेक्ट्रॉन ज्या सब ऑर्बिटल मध्ये एंटर होतो तो त्या एलिमेंटचा ब्लॉक असणार आहे. आता इथं पाहू शकता लास्ट इलेक्ट्रॉन फॉर दिस एलिमेंट एंटर्स इन पी सबशेल. दॅट इज वाय इट इज अ पी ब्लॉक एलिमेंट आहे का पहा. झिनॉन, येस झिनॉन इज अ पी ब्लॉक एलिमेंट. हा पी ब्लॉक मधला एलिमेंट आहे. ओके. त्यानंतर त्याचा आपला पिरियड डिस्कस करायचा कोणत्या पिरियड मध्ये आहे. तर इथं पाहायचं सगळ्यात जास्त जे नंबर आहे ऑर्बिटचा तो आहे त्याचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर. इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट त्याचा आहे 5th. म्हणजे याचा अर्थ इट इज प्रेझेंट इन द 5th पिरियड. 5व्या पिरियड मध्ये आहे का पहा. 1 2 3 4 and 5. Yes, xenon is in 5th period. That means it is present in P block in the 5th period. Now, आता आपल्याला त्याचा ग्रुप सांगायचा आहे. आता ग्रुप सांगताना आपण पिरियड व्यवस्थित पहिल्यांदा पाहायचा, सॉरी ब्लॉक पहिल्यांदा व्यवस्थित पाहायचा. हा पी ब्लॉकचा एलिमेंट आहे. पी ब्लॉकचा एलिमेंट आहे म्हटल्यानंतर याची पोझिशन आपल्याला पिरियडिक टेबलमध्ये ऍक्च्युअली पी ब्लॉक कुठे आहेत हे माहिती आहे. हे पी ब्लॉक जे आहेत हे एस चे 2 ब्लॉक्स, नंतर डी चे 10 ग्रुप्स आणि त्याच्यानंतर पी ब्लॉक स्टार्ट होतो. म्हणजे याचा अर्थ ह्याच्या पूर्वी हा इथं आपण जर नंबर पाहिला हा दिसतो आपल्याला 6. याच्यावर आपलं लक्षात येतं की हा 6व्या ग्रुपमध्ये आहे. पण पिरियडिक टेबलमध्ये कोणत्या ग्रुपमध्ये आहे हे जर पाहायचं असेल तर पहिले 2 एस ब्लॉक नंतर 10 म्हणजे टोटल 12 याच्यामध्ये ह्या नंबरमध्ये ऍड करावे लागतील. 6 + 12 दॅट इज इट इज इन 18th ग्रुप आहे का पहा. 18th ग्रुप. अशा पद्धतीनं आपण एखाद्या एलिमेंटची
पोझिशन त्या मॉडल पिरियडिक टेबलमध्ये फाइंड आउट करू शकतो. हे एक एक्झाम्पल आहे. याच पद्धतीनं आणखी काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल सल्फर ॲटॉमिक नंबर आहे 16. त्याचं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दिलेलं असतं 3s2 3p4 3s2 3p4 हे दिलेलं असतं. याच्यावरून आपल्याला विचारलं असतं की व्हॉट इज द पोझिशन of the sulfur in the model periodic table. Write its block, its group and its period. त्यावेळेला आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. इथं पहा सगळ्यात जास्त लास्ट ऑर्बिट जे आहे थर्ड आहे. याचा अर्थ इट इज प्रेझेंट इन द थर्ड पिरियड, तिसऱ्या पिरियड मध्ये. आणि लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन पी ब्लॉक, पी सब ऑर्बिटल. सो इट इज ऑफ पी ब्लॉक. हा पी ब्लॉक मध्ये असला पाहिजे. त्यानंतर 3 हा सगळ्यात हायेस्ट आउटरमोस्ट ऑर्बिट आहे. याचा अर्थ इट इज इन द थर्ड पिरियड आहे का आपण पाहू शकतो. हे पहा सल्फर, इथं सल्फर आहे, पी ब्लॉक मध्ये आहे, करेक्ट. त्याच्यानंतर थर्ड पिरियड मध्ये आहे का पहा 1 2 and 3. येस, इट इज इन द थर्ड पिरियड. आता लक्षात घ्या हा पी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 4. पण आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पी ब्लॉक मध्ये एलिमेंट ज्या वेळेला आपण सांगतो त्यावेळेला या आउटरमोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येमध्ये आपल्याला 12 मिळवावे लागतील. का तर याच्यापूर्वी 2 ग्रुप जे आहेत ते एस ब्लॉकचे आहेत, नंतर 10 ग्रुप जे आहेत ते डी ब्लॉकचे आहेत. म्हणजे टोटल 2 अधिक 10 12 याच्यामध्ये मिळवावे लागतील. प्लस 12 तर केला 4 प्लस 12 that is it is in the 16th group. आहे का बघा सल्फर, इट इज इन द 16th ग्रुप. तो 16th ग्रुप मध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर आणखी पण काही आपण एक्झाम्पल्स कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल गोल्ड AU79 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. आता याचा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपणाला दिलेलं असतं. हे कधी कधी आपण अबव प्रिन्सिपल नुसार लिहितो त्याप्रमाणे देतात, कधी कधी ऑब्झर्व्ड सुद्धा देतात. ओके. तर आता मी पहिल्यांदा काय करतो, हेच एक्झाम्पल 2 प्रकारे घेतो. जर समजा तुम्हाला त्याचं कॉन्फिगरेशन असं दिलं असेल 6s1 and 5d10 असं जर दिलं असेल तर आता आपण पाहू शकतो याच्यामध्ये पहा लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन डी सबशेल. सो इट इज अ पार्ट ऑफ डी ब्लॉक. म्हणजे हा गोल्ड जो आहे हा डी ब्लॉक मध्ये दिसला पाहिजे. आहे का पहा. येस, इट इज इन द डी ब्लॉक. हा डी ब्लॉक मधला एलिमेंट आहे. त्याच्यानंतर त्याचा आपल्याला पिरियड सांगायचा आहे. आता इथं दोन सबशेल्स दिसतात, 6s पण आहे आणि 5d पण आहे. याच्यामध्ये मोठा अंक कोणता आहे पाहायचं. 6 आहे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ इट इज इन द 6th पिरियड. 6th पिरियड आहे का चेक करा. 1 2 3 4 5 and 6. इट इज इन द 6th पिरियड. ओके. त्याच्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे त्याचा ग्रुप नंबर कोणता आहे. आता लक्षात घ्या इथं आउटरमोस्ट ऑर्बिट 6s एक आहे आणि 5d आहे. याच्यामध्ये s ची कॅपॅसिटी ऍक्च्युली 2 आहे. मग खरं पाहायला गेलं तर हे कॉन्फिगरेशन आपल्याला असं द्यायला पाहिजे होतं. हे भरल्यानंतर इथं आपल्याला इलेक्ट्रॉन भरायचा आहे. त्यामुळं इथला एक इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट करा. सो इट इज 6s2 आणि इथे कमी झाला की इथे येणार 9. करेक्ट. मग आता हा डी ब्लॉक मध्ये आता हा कोणत्या ग्रुप मध्ये आहे हे आपल्याला जर सांगायचं असेल तर डी ब्लॉकची पोझिशन पहा एस ब्लॉकच्या नंतर येते. एस मध्ये 2 ग्रुप आहेत. म्हणजे आपल्याला इथं या संख्येमध्ये याच्यापूर्वी 2 ग्रुप आहेत म्हणून इथं 2 मिळवावे लागतील. 9 + 2 दॅट मीन्स इट इज इन द 11th ग्रुप. तो 11th ग्रुप मध्ये आहे का पाहू शकतो आपण. तेव्हा 11th ग्रुप याच्यामध्ये गोल्ड हा एलिमेंट आहे. अशा पद्धतीने आपण त्याचं पोझिशन फाइंड आउट करू शकतो.
तसंच आता एखादं एक्सेप्शनल पण एक्झाम्पल आहे, पाहूया ते. समजा जर आपल्याला हेलियम ह्या एलिमेंटचं कॉन्फिगरेशन जर दिलं असेल आणि जर विचारलं कोणत्या पिरियडमध्ये आहे, कोणत्या ग्रुपमध्ये आणि कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, तर आपल्याला माहिती आहे हेलियमचं कॉन्फिगरेशन आहे 2 करेक्ट 1s2. आता याच्यावरून आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, कारण इथं लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन द एस ऑर्बिटल. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की चुकून म्हणू शकतो की इट इज इन द एस ब्लॉक, पण इट इज नॉट इन द एस ब्लॉक. का बरं असं झालेलं आहे? तर याच्यामध्ये पहा, एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन बसू शकतात आणि एस ऑर्बिटल इथं कम्प्लिटली फिल्ड आहे. याचा अर्थ हेलियमचं ड्युप्लेट कम्प्लीट आहे. ड्युप्लेट किंवा ऑक्टेट जर कम्प्लीट असेल तर तो एलिमेंट इनर्ट गॅस म्हणजे 18th ग्रुपमध्ये असतो आणि 18th ग्रुप लाईज इन द पी ब्लॉक. त्यामुळे त्याची पोझिशन ड्युप्लेट कम्प्लीट असल्यामुळं हा जो एलिमेंट आहे इट इज इन द पी ब्लॉक करेक्ट. आणि ड्युप्लेट कम्प्लीट असल्यामुळे इनर्ट गॅस मध्ये आला, सो इट इज इन द 18th ग्रुप. आणि पिरियड आपण सांगू शकतो आउटर मोस्ट ऑर्बिट बघा फर्स्ट टाइम, सो इट इज इन द फर्स्ट पिरियड. आहे का आपण चेक करूया. येस, इट इज इन द पी ब्लॉक. ड्युप्लेट कम्प्लीट आहे म्हणजे याचा अर्थ याची सर्व सबशेल फर्स्ट ऑर्बिट कम्प्लिटली फिल्ड आहे, त्याचं ड्युप्लेट कम्प्लीट आहे म्हणजे हा जो आहे इनर्ट गॅस एलिमेंटचा पार्ट आहे. येस, इट इज इन द 18th ग्रुप. आणि इथं पहा नंबर 1 याचा अर्थ इट इज इन द फर्स्ट पिरियड, पहिल्या पिरियडमध्ये तो एलिमेंट आहे. असं थोडीशी काही कन्फ्युजिंग एक्झाम्पल्स पण विचारले जाऊ शकतात. कधी कधी असं पण विचारलं जातं की हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द 6th पिरियड, 4th पिरियड, 5th पिरियड, असे पण क्वेश्चन्स असू शकतात. फर्स्ट पिरियड मध्ये किती एलिमेंट्स आहेत? थोडक्यात आपल्याला एक आयडिया मिळतो, एक मॅजिक नंबर फक्त लक्षात ठेवा. आपल्याला माहिती येतो की आपण पूर्वी ज्यावेळेला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 10th पर्यंत लिहित होतो त्यावेळेला पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यात 8, तिसऱ्यात 8, 18, 18, नंतर 32, 32 असं लिहित होतो. हे जर नंबर्स तुम्हाला लक्षात राहिले तर प्रत्येक पिरियडमध्ये किती एलिमेंट्स आहेत हे आपण एक्झॅक्टली सांगू शकतो. याच्यावरून पहा आपल्याला दिसतं फर्स्ट ग्रुप फर्स्ट पिरियडमध्ये 2 एलिमेंट, येस, हायड्रोजन अँड हिलियम. सेकंड पिरियडमध्ये पहा 8 एलिमेंट आहेत, एस ब्लॉकचे 2 आणि पी ब्लॉकचे 6, 8 एलिमेंट. थर्ड पिरियडमध्ये पहा एस ब्लॉकचे 2 आणि पी ब्लॉकचे 6, टोटल 8 एलिमेंट्स आहेत. त्याच्यानंतर फोर्थ पिरियड ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला पहा एस मधले 2 एलिमेंट, डी मधले 10 म्हणजे टोटल झाले 12 आणि पुढे पी मधले 6 म्हणजे 12 आणि 6 18. चौथ्या पिरियडमध्ये 18 एलिमेंट्स आहेत. पाचव्या पिरियडमध्ये पहा एस मध्ये 2 एलिमेंट्स आहेत, डी मधले 10 टोटल झाले 12 आणि पी मधले 6 त्याच्यामध्ये 18 एलिमेंट्स आहेत. हे जर आपल्या लक्षात असेल तर क्लिअरली आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याच्यानंतर आपण 6वा पिरियड कन्सिडर करूया. 6व्या पिरियडमध्ये पहा एस मधले 2 आहेत, डी मधले 10 आहेत, बरोबर 12 झाले. आणि पहा हा लॅन्थॅनम सिरीजचा पार्ट आहे त्यामुळे हे एलिमेंट सुद्धा ह्या पिरियड मधलेच एलिमेंट आहे. त्यामुळे हे 2, हे 10, 12 अधिक हे 14, 12 आणि 14 झाले 26 एलिमेंट आणि पुढं हे 6 पी ब्लॉकचे एलिमेंट म्हणजे टोटल आहे 32 एलिमेंट. याच पद्धतीनं 7th पिरियड मध्ये पण आपण एलिमेंट सांगू शकतो. 7th मध्ये पहा एस मध्ये 2 एस ब्लॉक मध्ये 2 एलिमेंट, डी मध्ये 10 एलिमेंट 12 एलिमेंट झाले आणि ऍक्टिनॉइड सिरीज सुद्धा याच पिरियडचा पार्ट आहे. त्यामुळे त्याच्यातले 14 एलिमेंट 12 अधिक 14 पुन्हा झाले 26 अधिक हे पी ब्लॉकचे 6 एलिमेंट टोटल झाले 32. मग यावरून आपण सांगू शकतो की कोणत्याही पिरियडमध्ये किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये किती एलिमेंट्स प्रेझेंट आहे. फर्स्ट पिरियडसाठी 2 एलिमेंट, सेकंड आणि थर्ड साठी 8 एलिमेंट, फोर्थ आणि फिफ्थ पिरियडमध्ये 18 एलिमेंट आणि 6th आणि 7th मध्ये 32 म्हणजे 32 एलिमेंट्स आर प्रेझेंट असं आपण यावरून सांगू शकतो. तसेच नेक्स्ट
एक्झाम्पल पहा, झिंक 30 याची पोझिशन पिरियॉडिक टेबलमध्ये जर आपल्याला विचारली तर ती आपण कशी सांगू शकतो? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन त्याचं दिलेलं असतं 4s2 3d10. आता याच्यामध्ये पहा, लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन द डी सब ऑर्बिटल, सो इट इज अ पार्ट ऑफ डी ब्लॉक. आहे का तो पाहू शकतो आपण? यस, झिंक इज इन द डी ब्लॉक. करेक्ट. त्याच्यानंतर आता त्याचा आपल्याला पिरियड नंबर कोणता आहे हे पाहायचं आहे. त्याकरिता सगळ्यात आउटर मोस्ट ऑर्बिट आपण इथं पाहायचं. इथं पहा 3d10 आणि 4s2 आहे. 4 इज द आउटर मोस्ट ऑर्बिट. याचा अर्थ इट इज इन द फोर्थ पिरियड. आहे का पाहू शकतो आपण? झिंक फोर्थ पिरियड मध्ये आहे का? 1 2 3 and 4. येस, इट इज इन द फोर्थ पिरियड. आणि त्याच्यानंतर त्याचा ग्रुप आपल्याला विचारात घ्यायचा आहे. ज्यावेळेला पी एस ब्लॉक साठी फारसं काही अवघड नाही, त्याच्या कॉन्फिगरेशनवरून आपण त्याचा ग्रुप सांगू शकतो. पी ब्लॉक जर असेल तर आउटर मोस्ट पी सबशेलमध्ये फक्त 12 अंक मिळवायचा, त्याचा ग्रुप नंबर मिळतो. आता डी साठी ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला डी ब्लॉक कम्स आफ्टर एस ब्लॉक. म्हणजे एस मध्ये 2 ग्रुप झाल्यानंतर डी मधले एलिमेंट्स आपल्याला दिसतील. त्यामुळं हे डी 10 आहे, याच्यात फक्त आधीचे 2 ब्लॉक मिळवा, एस ब्लॉक 2 मिळवा. ते 2 ग्रुप जर मिळवले तर 10 + 2 दॅट इज इट इज इन द 12th ग्रुप. आहे का पहा? झिंक इट इज इन द 12th ग्रुप. बरोबर आहे का? इट इज इन द डी ब्लॉक, इट इज इन द फोर्थ पिरियड अँड इट इज इन द 12th ग्रुप. तशा पद्धतीनं आपण सोडियम कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, कोणत्या ग्रुपमध्ये आहे आणि कोणत्या पिरियडमध्ये हे पण आपण सांगू शकतो. फॉर सोडियम ॲटॉमिक नंबर 11. आता सोडियमसाठी कसं लिहिलं असतं तर त्याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला दिलेलं असतं 3s1 असं दिलेलं असतं. त्याला आपल्याला सांगता येऊ शकतं लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन द एस ऑर्बिटल, सो इट इज अ पार्ट ऑफ एस ब्लॉक. पहा इथं सोडियम एस ब्लॉक मध्ये आहे. ओके. त्यानंतर आउटर मोस्ट ऑर्बिट थर्ड आहे, सो इट इज इन द थर्ड पिरियड, तिसऱ्या पिरियड मध्ये आहे. ओके. आता एस ब्लॉक हे अगदी लेफ्ट हँड साइडला आहे, त्यामुळे ह्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधल्या एस ब्लॉक मधल्या इलेक्ट्रॉन्स मध्ये कोणतीही संख्या मिळवण्याची गरज नाही. त्यामुळे दिस नंबर डायरेक्टली इंडिकेट्स द ग्रुप नंबर ऑफ द एलिमेंट. त्यामुळे इथं कोणत्या ग्रुपमध्ये येतं? इट इज इन द फर्स्ट ग्रुप. एस ब्लॉक मध्ये कोणतीही संख्या मिळवायची नाही. ओके. पी ब्लॉक साठी आपण पी ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉन मध्ये 12 मिळवतो. डी ब्लॉक मधल्या एलिमेंट साठी आपण त्याच्यामध्ये 2 मिळवतो. एस मध्ये काहीही मिळवायची गरज नाही. अशा पद्धतीनं आपण त्याचा ब्लॉक, ग्रुप आणि पिरियड सुद्धा सांगू शकतो. ओके. एखादा आणखी एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम. तर मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12. त्याचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला दिलेलं असतं. ओके. दॅट विल बी 3s2 असं दिलेलं असतं. त्यावेळेला आपल्याला त्याचा ब्लॉक कोणता आहे, ग्रुप कोणता आहे, पिरियड कोणता आहे सांगता आलं पाहिजे. आता इथे पहा लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन द एस सब ऑर्बिटल, सो इट इज अ पार्ट ऑफ एस ब्लॉक. आहे का बघा? मॅग्नेशियम एस ब्लॉक मध्ये आहे. त्याच्यानंतर त्याचा पिरियड कोणता आहे तर आउटर मोस्ट ऑर्बिट पहा थर्ड आहे, सो इट इज इन द थर्ड पिरियड. आहे का बघा? 1 2 3. येस, इट इज इन द थर्ड पिरियड. त्याच्यानंतर हा वरचा अंक पाहायचा. एस ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. एस ब्लॉक मध्ये असलेल्या एलिमेंट मध्ये हा नंबर डायरेक्टली त्या एलिमेंटचा ग्रुप नंबर इंडिकेट करतो. याच्यामध्ये काही ऍड करायची गरज नाही. सो इट इज अ पार्ट ऑफ सेकंड ग्रुप. ओके. अशा पद्धतीने आपण कोणत्याही पिरियडिक टेबलमधल्या कोणत्याही एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार त्याचा ब्लॉक, त्याचा पिरियड नंबर आणि त्याचा ग्रुप नंबर आपण एक्सप्लेन करू शकतो किंवा सांगू शकतो. याच्यावर आधारित एखाद्या मार्काचा क्वेश्चन तुम्हाला CET मध्ये किंवा थेरीमध्ये सुद्धा असू शकतो. यानंतर आपण प्रत्येक ब्लॉकमधल्या
एलिमेंटचे काही प्रॉपर्टीज पाहणार आहोत. म्हणजे एस ब्लॉकमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत, पी ब्लॉकमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत, डी मधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि एफ ब्लॉकमधल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत हे थोडक्यात आपण पाहूया. सगळ्यात सुरुवातीला एस ब्लॉकमधले एलिमेंट जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आपण पाहूया. एस ब्लॉक कन्सिस्ट ऑफ एलिमेंट्स इन ग्रुप फर्स्ट अँड सेकंड. एस ब्लॉकमध्ये ग्रुप फर्स्ट आणि सेकंड मधले एलिमेंट येतात. ग्रुप फर्स्ट मधले जे एलिमेंट आहेत यांना आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. दीज आर कॉल्ड ॲज अल्कली मेटल्स. आणि सेकंड ग्रुप मधले एलिमेंट जे आहेत दे आर कॉल्ड ॲज अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स. They are called as alkaline earth elements. That means S block consists of elements in group first and group second. The elements in group first are called as alkali metals. The elements in the second group are called as alkaline earth elements. All these elements here दोन्ही ग्रुप मध्ये जे elements आहेत these are highly reactive. हे जे सगळे elements आहेत these are highly reactive. अतिशय reactive असतात. And these all elements form ionic compounds. याचे सर्वांचे जनरली ionic compounds तयार होतात. आपल्याला माहिती आहे सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम क्लोराइड असे हे सर्वजण आयोनिक, सोडियम क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड हे सगळे आयोनिक कंपाउंड आहेत. दॅट मीन्स द एलिमेंट्स इन एस ब्लॉक जनरली फॉर्म्स आयोनिक कंपाउंड. याच्यात दोन एक्सेप्शन्स मात्र आहेत. They are lithium and beryllium. They do not form ionic compound. They form covalent compound. हे ionic compound तयार करत नाहीत. हे त्याचं एक एक्सेप्शन आहे आणि त्याचं रिझन जे आहे बिकॉज दे हॅव अनॉमलस बिहेवियर. त्यांचं हे बिहेवियर इतर त्या ग्रुपमधल्या एलिमेंट्सपेक्षा वेगळं असतं. हा पार्ट तुम्हाला नंतर येणार आहे त्याला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. त्याच्यानंतर या ग्रुपमधले जे एलिमेंट आहेत दे हॅव लो आयोनायझेशन एन्थाल्पी. आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय तर यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून त्यांचा पॉझिटिव्ह कॅटायन तयार करण्यासाठी जेवढी एनर्जी सप्लाय करावी लागते त्याला आपण म्हणतो आयोनायझेशन एन्थाल्पी. आता या प्रत्येकामध्ये बघा इथं याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन सहजासहजी त्यानं दिला तर त्याचं कॉन्फिगरेशन नियरेस्ट इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन सारखं होतं आणि तो स्टेबल होतो. त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन सहजासहजी देतो. त्यामुळे त्याच्याकडून एक इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला खूप कमी एनर्जी द्यावी लागते. दॅट इज वाय दे हॅव लो आयोनायझेशन एन्थाल्पी. अँड दिस आयोनायझेशन एन्थाल्पी अक्रॉस द पिरियड, ह्या पिरियडमध्ये जर आपण विचार केला तर ही आयोनायझेशन एन्थाल्पी इथं सगळ्यात कमी आहे. आणि जसं आपण राईटला मूव्ह होतो अक्रॉस द पिरियड द आयोनायझेशन एन्थाल्पी गोज ऑन इन्क्रीजिंग अँड डाऊनवर्ड. जर आपण फ्रॉम टॉप टू बॉटम जरी गेलो तर आयोनायझेशन एन्थाल्पी will also goes on decreasing. का तर नंबर ऑफ शेल्स इथे इन्क्रीज होतात. म्हणजे पहिल्यामध्ये एकच शेल आहे, दुसऱ्यामध्ये 2 शेल आहेत, तिसऱ्या एलिमेंटसाठी 3 शेल आहेत, चौथ्यामध्ये 4 शेल आहेत. मग पहिल्या शेलमधून जर आपल्याला म्हणजे हा हायड्रोजन आपण जर कन्सिडर केला किंवा लिथियम आपण जर कन्सिडर केला हे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये 2 ऑर्बिट आहेत बरोबर. इथला इलेक्ट्रॉन आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर हे बाहेरचं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स जे आहे हे कमी आहे तुलनेनं फ्रान्सियम मध्ये. इथं 7व्या ऑर्बिटमध्ये आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे आणि न्यूक्लियस इथे आहे मध्ये 6 ऑर्बिट्स आहेत. मग त्यामुळे इथं कम्पेअर टू दिस लिथियम ह्याच्यामध्ये इंटरन्यूक्लियर हे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे तिथे जास्त आहे. त्यामुळे या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी अतिशय कमी लागेल. आणि इथं यांचं दोघांमध्ये डिस्टन्स कमी असल्यामुळं या दोघांमध्ये अट्रॅक्शन फोर्स जास्त असणार आहे न्यूक्लियसमध्ये आणि या इलेक्ट्रॉनमुळे. त्यामुळे इथं आयोनायझेशन एन्थाल्पी कम्पेअर्ड टू दिस एलिमेंट इथं आयोनायझेशन एन्थाल्पी जास्त असणार आहे. म्हणजे आयोनायझेशन एन्थाल्पी डिक्रीजेस बिलो अँड इन्क्रीजेस टू द टॉप. या पद्धतीनं आपण एस ब्लॉकचे कॅरेक्टरिस्टिक सांगू शकतो. पुन्हा एकदा मी रिपीट करतो.
The elements in group first and second are called as S block element. The elements in group first are called alkali metals, and the elements in group second are called as alkaline earth elements. All the elements present in the S block are highly reactive. All these elements form ionic compounds except lithium and barium. They have low ionization enthalpy. Across the period, the ionization enthalpy goes on increasing, and from top to bottom, the ionization enthalpy goes on decreasing for S block elements. यानंतर आपण पाहूया पी ब्लॉक एलिमेंट्स. पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत त्याच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. तर पी ब्लॉक जो आहे इट स्टार्ट फ्रॉम ग्रुप 13 टू ग्रुप 18. 13 ते 18 ग्रुप त्याच्यामध्ये आहे. ओके, दॅट मीन्स पी ब्लॉक कंटेन्स द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 13 टू 18. 13 टू 18 पर्यंत त्याच्यामध्ये एलिमेंट आहे. The elements in the group 18 are called as inert gas. आपल्याला माहिती आहे हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, रेडॉन हे जे सगळे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स इनर्ट गॅस आहेत, कारण they have completely filled duplet or completely filled octet in their outermost orbit, and they are non-reactive किंवा जे they are inert in nature. ते सहजासहजी कोणाशीही रिएक्शन दाखवत नाही. त्याच्या अलीकडचा जो ग्रुप आहे 17 ग्रुप, याच्यामधले जे एलिमेंट्स आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲसिटिन हे जे एलिमेंट्स आहेत दे आर कॉल्ड ॲज हॅलोजन. म्हणजे दिस इज हॅलोजन फॅमिली. दिस इज इनर्ट गॅस ऑर यू कॅन से नोबल गॅस. हे जे आहेत नोबल गॅस आहे, दे आर इनर्ट इन नेचर. या अलीकडे जे आहेत 17 ग्रुपमधले दे आर कॉल्ड ॲज हॅलोजन्स. आणि हे हॅलोजन जे आहेत यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 7 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे त्यांना ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर एक इलेक्ट्रॉन त्यांना ॲक्सेप्ट केला की त्याचा ऑक्टेट कंप्लीट होतो. त्यामुळं हे जे हॅलोजन्स आहेत दे रेडिली ॲक्सेप्ट 1 इलेक्ट्रॉन. ते इझिली इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात. दे हॅव हाय इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. त्यांची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी सर्वात जास्त असते. त्याच्यानंतर हे 16 ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहेत ते आर कॉल्ड ॲज चाल्कोजेन्स असं आपण त्यांना म्हणतो. आणि इथं ह्या ब्लॉकमध्ये मेटल्स पण आहेत, नॉन मेटल्स पण आहेत आणि मेटॅलॉइड्स पण आहेत. इथं पहा बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेल्युरियम आणि पोलोनियम हे जे एलिमेंट्स आहेत, हे जो ब्लॉक आहे हे झिगझॅग लाईनमध्ये जे अरेंज केलेले एलिमेंट्स आहेत हे जे एलिमेंट्स आहेत दीज आर मेटॅलॉइड्स. हे मेटॅलॉइड्स आहेत. हे सगळे एलिमेंट जे आहेत आम्ही बॉर्डर जे दाखवतोय दीज आर मेटॅलॉइड्स. म्हणजे ह्या मेटल्सच्या पण प्रॉपर्टी दाखवतात आणि नॉन मेटल्सच्या पण काही विशिष्ट प्रसंगी त्या प्रॉपर्टीज दाखवतात. आणि याच्या खाली जे एलिमेंट्स आहेत इकडच्या बाजूला कॅलियम, इंडियम, अँटिमनी हे जे एलिमेंट्स आहेत हे मेटल्स आहेत. आणि याच्या वरच्या बाजूला जे आहेत हे जे एलिमेंट्स आहेत ते नॉन मेटल्स आहेत. दॅट मीन्स दिस ब्लॉक कंटेन्स metals, non-metals which are separated by a zigzag line of metalloid. Okay, ह्या पी ब्लॉक एलिमेंट्सच्या काही जनरल प्रॉपर्टीज आहेत. आणि जसं आपण लेफ्ट टू राईट मूव्ह होतो, फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण या ब्लॉकमध्ये जर मूव्ह झालो तर मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग असं आपण म्हणू शकतो. यानंतर आपण डी ब्लॉक एलिमेंटच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत. इथं आपण पाहू शकतो डी ब्लॉक एलिमेंट जे आहेत दे आर इन्क्लुडेड इन द ग्रुप 3 to 12. याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत दे आर डी ब्लॉक एलिमेंट्स. हे जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत ऑल ऑफ दीज आर मेटल्स. याच्यामध्ये सगळे एलिमेंट जे आहेत ते मेटल्स आहेत. दे फॉर्म अ ब्रिज बिटवीन highly reactive metals and non-reactive non-metals. Highly reactive metals of S block and low reactive non-reactive P block non-metals. याच्यामधला हा ब्रिज तयार करतात. म्हणजे त्याच्या मधोमध जे आहेत ऑल ऑफ दीज आर मेटल्स. आता आपली ही गोष्ट लक्षात पाहिजे की एस मध्ये हायली रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, पी मध्ये मेटल्स पण आहेत, नॉन मेटल्स पण आहेत आणि मेटॅलॉइड्स पण आहेत. पण
डी ब्लॉक मध्ये जे एलिमेंट्स आहेत दे ऑल आर मेटल्स. हे सर्व जे आहेत हे मेटल्स आहेत अँड दे आर ऑल्सो नोन ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. यांनाच आपण म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन याचा अर्थ बदल होणारी अवस्था. दे आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणजे इथं मेटल्स आहेत आणि इकडे नॉन मेटल्स आहेत, त्याच्या मधली जी अवस्था आहे ट्रान्झिशन आहे, म्हणून आपण याला म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि जनरली हे जे एलिमेंट्स आहेत हे कॅटलिस्ट म्हणून वापरले जाऊ शकतात. हे पहा, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, प्लॅटिनम, पॅलॅडियम, सिल्वर, हे जे आहेत हे जनरली आपण पाहतो हे सगळे मेटल जे आहेत हे आपण कॅटलिस्ट म्हणून वापरतो. का अशा पद्धतीने होतं तर इथं ह्या सगळ्या एलिमेंट्स मध्ये डी ऑर्बिटल जे आहे, इथं 1 इलेक्ट्रॉन असतो, इथं 2, 3, 4, म्हणजे याचा अर्थ इथं डी ऑर्बिटल जे आहे हे पूर्णपणे भरलेलं आहे. फक्त भरलेलं कुणामध्ये आहे, झिंक या लास्ट 12th ग्रुपमध्ये. पण इथं मध्ये जे एलिमेंट्स आहेत या सगळ्यांमध्ये डी ऑर्बिटल जे आहे ते हाफ फिल्ड आहे, त्यामुळे ते काही विशिष्ट वेगळ्या प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स पण दाखवतात. दॅट इज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी सांगतो. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट सारख्या, तसंच पॅरामॅग्नेटिझम यासारख्या प्रॉपर्टीज दाखवतात, किंवा कलर्ड कंपाऊंड्स पण ते दाखवतात, कलर्ड आयन्स पण दाखवतात. या पद्धतीनं हे जे एलिमेंट्स आहेत हे डी ब्लॉक मधल्या एलिमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. याच्यानंतर आपण एफ ब्लॉक मधल्या एलिमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक पाहूया. आपण पिरियोडिक टेबल मध्ये पाहू शकता एफ ब्लॉक एलिमेंट जे आहे दे आर प्लेस्ड बिलो द मेन पिरियोडिक टेबल. ह्या मेन पिरियोडिक टेबलच्या तळाशी त्यांना स्थान देण्यात आलेलं आहे. दे आर प्लेस्ड बिलो द मेन पिरियोडिक टेबल इन 2 डिफरंट रोज. वेगवेगळ्या 2 स्वतंत्र रोज मध्ये त्यांना आपण ठेवलेलं आहे. फर्स्ट रो इज कॉल्ड एज लॅन्थेनाइड, सेकंड रो इज कॉल्ड एज ॲक्टिनॉइड. हे आता आपण लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनॉइड्स असं म्हणतो. लॅन्थेनाइड्स जे आहेत त्यांना आपण रेअर अर्थ एलिमेंट्स असं सुद्धा म्हणतो. दीज आर ऑल्सो कॉल्ड एज रेअर अर्थ एलिमेंट्स असं आपण त्यांना म्हणतो. तसंच हे लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनॉइड्स जे आहेत हे दोघं जे आहेत ह्या दोन्ही सिरीज ज्या आहेत यांना आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणू शकतो. दे आर कॉल्ड एज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. का बरं तर बिकॉज दे आर द पार्ट ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट बट ओनली लॅन्थॅनम ऑफ दॅट सिरीज. प्रत्येक सिरीजचा इथे लॅन्थॅनम हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ॲक्टिनॉइड सिरीजचा ॲक्टिनियम हा सुद्धा त्या ट्रान्झिशन एलिमेंटचा पार्ट आहे, पण त्याच्या आतले हे एलिमेंट आहेत. सो दीज आर कॉल्ड एज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आणि आपल्याला माहिती आहे यांचा मध्ये लॅन्थॅनाइड्स मध्ये 4F इनर शेल भरली जाते आणि इथं ॲक्टिनॉइडसाठी 5F शेल प्रिफरेबली भरली जाते. सो आर दे आर कॉल्ड एज इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आणि हे सगळे लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनॉइड्स जे आहेत ऑल ऑफ दीज आर मेटल्स. हे सगळे मेटल्स आहेत आणि हे जे एलिमेंट्स आहेत हे जनरली सगळे मॅनमेड आहेत. हे सगळे ऑल ऑफ दीज एलिमेंट्स आर मॅनमेड एलिमेंट्स, म्हणजे आर्टिफिशियल एलिमेंट्स आहेत. आणि याच्यामध्ये हा युरेनियम जो आहे ह्या युरेनियम नंतर जे एलिमेंट्स येतात दे आर कॉल्ड एज ट्रान्स युरॅनिक एलिमेंट. आपण त्यांना ट्रान्स युरॅनिक एलिमेंट्स असं म्हणतो. ऑल ऑफ दीज एलिमेंट्स आर रेडिओ अँड आर्टिफिशियली प्रिपेअर्ड बाय माणसाकडून ते तयार केले गेलेले एलिमेंट्स आहेत. अशा ह्या प्रत्येक S, P आणि D आणि F ब्लॉकच्या प्रॉपर्टीज या लेक्चरला आपण पाहिलेल्या आहेत. ओके, होप you have understand all these properties of each block. Thank you.